पुक जुई टुक म्याऊ पुक हुर आले. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. मागच्या एका हप्त्यापासून जो डोक्याचा भोसडा झालाय माझ्या, तुम्हाला काय सांगू. माझी रील्स फीड पूर्णपणे हुकल्या गेली असल्या नमुन्यांमुळे. कशाला काय माहिती. तुम्ही एक व्हिडिओ बघितला, सगळे तेच व्हिडिओ लागले. नॉट इंटरेस्टेड करून करून थकला तरी पण एका थांबत नाहीये. मग आम्ही मी मार्केटला घेऊन आलो. कसं पुक पुक. जसं की यांच्या पालकांनी त्या दिवशी लय मोठी केली ती चूक. येडेचाळे करून असं समजताय जसं केले हिरो बनले. लास्टला जो स्वॅग दाखवायचा प्रयत्न केलाय, अरे बाप, जसं की पापाराजी यांचे फोटो काढताय. काहीतरच ट्रेडमार्क काढता. पुक पुक, पादाचे पुदेचे आवाज. पुक. जेव्हापासून आख्या बनसोडे नावाच्या आबा हेपल्याने त्या यू नावाच्या शब्दाशी डांग मारली ना, तेव्हापासून रोज असे नमुने निघताय नवीन नवीन. गटरीतनं झुरळ निघतात तसे बाहेर निघू राहिले. आणि हे सगळे आपापले अलग अलग आवाज काढताय. प्रत्येकाचा एक ट्रेडमार्क आहे. काही बी म्हणजे उक पुक टूक, जे येईन तोंडात ते बोलताय. चप्पल सोडून पळा तुम्ही, कारण मार्केट मध्ये उक हे नाव आणलंय आम्ही. काय म्हणे उक आणलं मार्केटला? तुझ्या घरी हाय का बघ सुख. ते लक्ष दे. कसलं ते फडकं घेतले काय माहिती ते पुसाच्या हातामध्ये. चप्पल बी चोरीची घातली आणि लोकांना म्हणतोय चप्पल सोडून पळून जा. जरा संयम ठेव मित्रा. तुला चप्पलेच्या दुकानावरती नक्की एक दिवस कामाला ठेवतील. मग असंच तिथं भूक. चप्पल सोडून पळा तुम्ही. नेक्स्ट. आता फक्त स्वतःचं साम्राज्य तयार करायचं आहे, कारण आमचं नाव काल पण चर्चेत होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. याने तर स्वतःलाच प्रश्न विचारलाय, का बरं साम्राज्य तयार केलंय? स्वतःच सांगते, स्वतःच प्रश्न विचारते त्याच्यावरती. तुला तरी बरं वाटतंय का? म्हणे काल पण साम्राज्य होतं, आज पण साम्राज्य आहेच. कुठल्या दुनियात साम्राज्य आहे भाऊ? अलगच दुनिया तयार करून ठेवली लोकांनी इंस्टाग्रामवर. आणि हे त्या दुनियातला दहाव्याला न शिवलेला कावळा पोएम करतोय. मी आमच्यासाठी आला तर आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्री पण येऊ, नाहीतर फ्लाईट मोडचा ऑप्शन आमच्याकडे पण आहे. अरे भाचा भाऊ, मग ते फ्लाईट मोड ऑन करूनच टाकत जा ना व्हिडिओ रील वरती. दिसणारच नाही. आणि अर्ध्या रात्री काय येऊ नको तू, नाहीतर तुझी सोलून मारल्या जाईल. आता विचार का? हे बघ, सणासुदीचे दिवस आहे, जरा नीट राहा. तुला सणासुदीचे कपडे आणि फराळ नक्की भेटेल दिवाळीचं. असंच का करत राहशील ना, तर जा भोग. मी म्हणतो का, या कावळ्याला येणारे का करायची सवय झाली आहे साम्राज्य तयार करायच्या नादामध्ये. जेव्हा हा ताजा दुनियामध्ये आलता, तेव्हा नर्सने डोंगरावर फटका मारला तेव्हा रडला नव्हता, असंच ओरडलं होतं. का? वाघाचं बघून 10 जण नादाला लागलेत आणि वाघानं प्लॅट सोडून चालतंय. वय #राधेपानशॉप जळगाव. हे सगळे छपरी वाघ बनायला लागले आजकाल. काय होय भिकार सोटांना, तुमच्यामुळे आमच्या नॅशनल अॅनिमलचं नाव खराब होतंय. जरा नीट राहा. लाज वाटते का स्वतःला? वाघ म्हणतो कावळ्याचा आवाज काढतो. गळ्याला आराम ते नुसता प्रॉब्लेम आहे. काका करतोय. वाघाचं खा, पुन्हा डरकाळी मार. #राधेपानशॉप जळगाव. सगळे महाचुत्या एक साथ उभे झालेत बघा. अरे पण पान शॉपचं प्रमोशन करतोय तर बाकीचे पुतळे कावर उभे केले बाजूला? पुरे रिॲक्शनलेस तोंड आहेत. कसं रे, या छपरी लोकांना पण प्रमोशनला बोलवता तुम्ही यार? काय फक्त का म्हणून फेमस होता येते, तर मग कशाला काय एवढा अभ्यास करायचा, कंटेंट बनवायचा? जाऊ दे. याच्याकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रश्न तयार करायला शिका. समोरचा खोटं बोलत असेल तर तो बरोबर उत्तर देईल परत. हा, हॅलो. आय लव्ह यू. खड्ड्यात जा. का? आता मार्केट मध्ये काही नवीन डायलॉग आलेत, आम्ही पण आणले ना. मला कसं त्यात काय नवीन दिवाळीचे फटाक्याचे आवाज काढता तुम्ही आधीच, आणि हा का बरं एवढा खुश होतोय? इतकं पण युनिक डायलॉग नाही आणला भाऊ. ह्याच्यात चोब्यात दिवाळीचे रॉकेट सोडायची प्रॅक्टिस सुरू झाली आतापासून. उई पुई टुई काही बी म्हणजे हेच. मग असल्यानंतर दुकान खोलता, दुकानाचे नाव बी असले ठेवता. एक तर ते यू मेन्सवेअर खोललं एकाने. आता काही दिवसांनी ह्याचं पुई मेन्सवेअर येईल, मग टुई मेन्सवेअर येईल, टुक मेन्सवेअर. लास्ट बट नॉट लिस्ट मी तुम्हाला एवढंच सांगतो, दोघांनी तुमचा हा पुईचा ट्रेडमार्क आहे ना वैयक्तिक ठेवा. तुमच्या ब्रँड मध्ये पार्टनरशिप होईल, भांडण होऊ शकता. जसं की यूचं झालं. टिकलं तर टिकू पण शकती पुईची ही जोडी. एक सच्चा दोस्त वही है जो हर परिस्थिति में आपके साथ खड़ा रहता है. नेक्स्ट. आमच्यासारखे तुम्हाला लाख भेटतील, पण त्या लाखात आम्ही नाही भेटणार. बरोबर ना?
तुझ्यासारखे लाख भेटणार नाहीये, तू एकच आहे लाखात एक. बरोबर ना? सगळे 12 खडीचे हॅशटॅग काढा A to Z बोडाच्या. त्यांनी कलाकाना का काढला तू काढ. त्याला कावळा लागून गेलता, याला इंजेक्शन. वयानी लहान आहे, डोक्यानी नाही. तिरको समजू नको, तू विकून खाईन. कळलं काय? मला तुला एवढंच म्हणायचंय बाळा, तू डोक्याने लहान आहे, वयाने मोठं झाल्यासारखं वागू नको. जरा पुढची 12 खडी पण बोल. आवर्ती अटकलाय तू, त्याच कोणतरी तोंडात डोस. कळलं काय? नेक्स्ट. स्वतःचा ब्रँड बनवाय, स्वतःची घासायला लागत्या. कळलं काय? अरे मग घास ना बाबा तुझी, तुझं बनव ब्रँड. आणि जरा नीट घास, चांगलं त्या ब्रँड मधलं बी गायब कर. एक तर हा शेंबड्या पुमाचं 114वी कॉपी घालतोय आणि आम्हाला ज्ञान देतोय ब्रँड बनवतोय स्वतःची. म्हणून ब्रँड बनवायची गोष्टी करतोय आणि नाव काय ठेवलंय काय भाऊ. तुम्हाला स्वतःला तरी कसं काय गोड वाटतंय काय माहिती बोलायला. घरच्यांना लाजा वाटतील रे बाबा, पोरगा असं काहीतरी करतंय. खरंच इतके येडे नमुने आपल्या राज्यात आहे, यांचा एक स्पेशल झू तयार केला पाहिजे. भाऊ म्हणतोय यू माझा आहे आणि हा भाऊ म्हणतोय यू माझा आहे, पण आम्ही पण आमचं वैयक्तिक काढलंय. अरे वा, झू पण यांचाच आहे, पण बोलायचं टेक्निक चुकलं. जरा चुकीचा उच्चार झालाय बघ ते. हा करून घ्या तुमच्यात तुम्ही दोघी. हुर्र बोलते सबको बोलते हॅशटॅग हुर्र. कोणाला कावळा लागतोय, कोणाला मांजर लागून जाते, कोणाला रेडा लागतोय. आता बिचाऱ्या पोरांना काय काय लागून जाते यार, शिट. पण ह्याचं नेमकं ट्रेडमार्क कोणतं आहे, हुर्रे का हाय? हॅशटॅग हुर्र. ओके हुर्रे. नेक्स्ट. गल्लीत भांडण झाल्यावर कुत्र्याचं फक्त काम भुकायचं असतंय, मुळीच चावायचं नसते. आणि ही गोष्ट कुत्र्याबद्दल नव्हती. कळलं काय? तू नीट राहा आधी. कुक्कू आल्या, कुक्कू ऑलरेडी दुसऱ्याचा ब्रँड आहे, तू नाव चोरतोय आणि कुत्र्यांची उपमा देतोय. कोणाला काय माहिती, त्याला भांडण मध्ये इग्नोर केलेलं दिसतंय म्हणून असले व्हिडिओ काढतोय. जरा सांभाळून राहा. जरा कुत्र्यांना माणसं लवकर ओळखता येतात. तुझे एडे चाळ्या बघून तुला चावायचे बघे. जळायला लागले सारं गाव, कारण चर्चेत आले ना फक्त आमच्या दोघांचं नाव. निघचल. तुमच्या दोघांच्या आईला प्रणाम आणि तुम्हा दोघांना माझ्या पूर्ण मेल ऑडियन्स कडनं सलाम. तिसऱ्या पायाकडनं त्यांच्या. तर हेच आहे दोघी नमुने. यांनी सुरुवात केली असती घांची, गंदापडक व्हायरस काढल्या दोघांनी. अरे तुम्हाला काय काम धंदे आहे का नाही? दुकान टाकलं, सांभाळा, तिथं लक्ष द्या. यू करून अजून किती अशा म्युटेशन तयार करणार तुम्ही दोघी? जळायला लागले सारं गाव. त्यांना बघून जळणारे आहेत तरी कोण, त्यांची पण यादी पाठवा. त्यांच्या चड्डीला आहे ना सद्दामचा बॉक्स पेटू. पण हे थांबलं पाहिजे, हे लय झालंय आता. बस माझ्या शहरामध्ये पण पोरे अशी रील काढायला लागले, अशी 12 कडीवाले रील. प्लीज तुम्ही दोघी यूचे ओनर्स, हा वरतून तुम्ही ट्रेंड बंद करा. तुमच्यावरती जळणार नाही आता कोणी मी बोललो की, आणि तुम दोनो की. तर बास मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या, आणि मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा. तिथं पण मी रील्स टाकतो. आणि जर तुम्हाला असं वाटतं की मी फक्त टांगा खेची करू शकतो, फक्त ट्रोल करू शकतो याला त्याला, ऐसा नाहीये. माझ्या नवीन चॅनलवर जाऊन तिथं माझं गाणं ऐका, स्पॉटीफायला जाऊन गाणं ऐका. जर कधी माझ्या लेटेस्ट सॉन्ग शोध वरती 10,000 स्ट्रीम झाले तर मी याचा म्युझिक व्हिडिओ आणणार. जावा पटापट गाणं ऐका. एकाने 10 वेळा स्ट्रीम केलं पाहिजे गाणं ऐकून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचा भाऊ नेहमीप्रमाणे. अन